आता हेच काम आहे ना मला, सगळ्या कामं सोडून यांच्या चड्ड्या शोधत बसू मी? मम्मी माझी चड्डी कुठे आहे? अरे तिकडेच असेल, डोळे उघडून बघ जरा. अरे नाही भेटत आहे, तू ये ना. मी जर तिकडे आले आणि मला जर चड्डी सापडली तर कानपाट फोडी ना तुझा. हा ये तू. हट. ठीक आहे, याला चड्डी नाही तर काय म्हणणार? काय आहे हे चड्डी नाही आहे? नीट शोधता येत नाही, डोळे फुटले तुमचे. आता मला चड्डी भेटत नव्हती म्हणून मी तिला आवाज दिला ना. उगाच का आवाज देऊ मी तिला? ह्याला थोडी ना काय अर्थ आहे. मग माझा व्हाईट टी शर्ट कुठे आहे? मग माझा फॉर्मल शर्ट कुठे आहे? जरा शोधायला नको, नीट डोळे उघडून बघणार तर दिसणार ना. असं नाही की मी शोधतच नाही, शोधण्याचा प्रयत्न करतो, खूप शोधतो, पण मला सापडतच नाही. आणि मग मी तिला आवाज देतो आणि तिला काय वाटतं? डोळे फुटले यांचे. मग माझी जीन्सची पॅन्ट कुठे आहे? अरे ही थोडी ना जीन्स आहे. अरे ऍक्च्युली हे नाही. यांना चड्ड्या शोधून द्या, यांच्या वस्तू हातात द्या, यांना जेवण बनवा. आणि हे काय करणार? हे फक्त गिळणार आणि बोचाला हात पुसून जाणार. आणि मी तिकडेच, मला हेच काम. बाईचं जगणं खूप कठीण असतं. मला तर असं वाटतं की मम्मी वस्तू जागेवर ठेवतच नाही, ती नेहमी चेंज करत असते, म्हणूनच तर आम्हाला सापडत नाही. नाहीतर अशी समोर ठेवलेली वस्तू आम्हाला काही दिसणार नाही काय. मी बाई नीट यांचे कपडे घडी मारून बिरून यांच्या जागच्या जागी ठेवते, पण हे डोळे उघडून बघणार तर ना. आंधळेच आहे, डोळे फुटले त्यांचे, एक कपडा यांना दिसत नाही. बाहेर जसं झालं ना तर हे हाका मारत राहतात की मम्मी हे कुठे आहे, ते कुठे आहे, हे कुठे, ते कुठे आहे. आता मी माझी तयारी करू की यांचे कपडे शोधत बसू? यांना स्वतःचं काही नाहीये का? असं वाटतं की मीच निघून जाते कुठेतरी, मग शोधत बसा मला. अरे बाबा, मला तरी शोधतील का ना माहिती नाही, म्हणून कुठे जायलाच खोटी नाही. कसं होणार? मी नसतं तर कसं झालं असतं यांचं? हेच काम आहे का मला, सगळे काम सोडून यांचे कपडे शोधू? चड्ड्या शोधायला ठेवलंय मला.